पण राखी खरंच प्रेमात पडलेलीस? माझ्या आईची शपथ, खरंच 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 मला आहे. मी कधी तुम्ही मला आता कुठल्याही मुलाबरोबर असं रडताना बघितला का? बिग बॉसने मला इव्हेक्ट केलं. माझा असं वाटलं की मी बिग बॉसला एक मोठा दगड मारू. खरंच तुम्ही मला दरवेळी काढता पेटी घेऊन. हो. अरे पेटी सोडा, पण आता तुम्ही मला नका जिंकू, चला ठीक आहे, पण लास्टच्या 2 दिवसा अगोदर काढा ना, मला राहू द्या ना त्याच्यासमोर. माझा जीव तिथंच आहे, फक्त माझं शरीरच बाहेर आलंय. माझा जीव तिथंच होता. तुला काय वाटतं तो बाहेर आल्यावर तू त्याला भेटशील? नाही, ते सदमाची स्टोरी होती ना, श्रीदेवी, कमला हसन, तिची यादशक्ती येते आणि तो किती असं असं करतो, ती ओळखत नाही त्याला. तर मी कमला हसन आणि तो श्रीदेवी राकेश बाबू. बाहेर येऊन तो मला नाही ओळखणार आहे, काय माहीत. तो पुण्याला राहतो, मी दुबईला राहते. मी त्याला सांगितलं मी दुबई सोडू शकते तुझ्याबरोबर. आणि माझ्याशी खूपच मोठी चुकी झालेली की मी एका दुसऱ्या कास्टमध्ये लग्न केलेलं, ते माझ्या आईबाबाला नाही आवडलेलं. तर मी सांगितलं एखादा हिंदू मुलगा आला की मी करेल. अजून माझं आयुष्य संपलं नाहीये, अजून माझं लग्न करायची वय आहे, मुलं करायची माझी वय आहे. आणि प्रेमासाठी तर प्रेम तर कधीही होऊ शकतो, कुठल्याही वयात होऊ शकतो. लहानपासून इतकी स्ट्रगल केलंय मी. आई बाबाला बघू, भाऊ बहिणीला बघू, त्यांचं सगळं बघू, मी माझं बघू की प्रेम करू, की लग्न करू, की मी मुलं करू, मी काय करू. मग खूप त्रास काढलाय मी. रात्र दिवस एक करून बॉलिवूडमध्ये छोटे छोटे कपडे घालून मी आयटम गर्ल किंवा रियालिटी शो क्वीन किंवा बेधडक सुनामी किंवा वाईल्ड कार्ड, तसं मी माझं एक इमेज बनवली आहे. आणि आजपर्यंत किती मुले आल्या आणि गेल्या, 36 येतात आणि 36 जातात. राखी सावंत तिथेच आहे. कुठल्याही शोमध्ये मला पाठवा, तोडून फोडून येणार. माझे जे दर्शक आहे ना, सल्यूट आहे त्यांना. ते मला खूप प्रेम करतात. ते आहे म्हणजे मी आहे. मला हे सांगायचं, हे बघा, मी हे सगळं नाही केलं तर मी काय करू. भरपूर लोक शॉर्टकट अपनवतात, मी नाही अपनवत. माझ्या बाबांनी तर मला एका सांगितलेलं की तू जातेस, आमच्या खानदानमध्ये कोणी गेलं नाही आहे, हिटलर फॅमिली, तू कोणीच गेलं नाही आहे बॉलिवूडमध्ये, तू जातेस मग सांभाळून राहा, आमचं नाक कापू नकोस तिथं. मी सांगितलं की बाबा मला आयटम माहीत नाही, आयटम गर्ल काय असतं, अरे कसे कपडे घालतेस तिथे, ही काय आहे. मी सांगितलं बाबा मी नाही केलं तर दुसरी मुली करतात ना, तिथं भरपूर लोक काय काय करतात, मी तसं काही करणार नाही, पण मला एक आयटम नंबर करू द्या ना, मला आवडतं डान्स करायला. आता तिथं बॉलिवूडमध्ये माझा कुठला बाप थोडी ना बसलाय की मला साडी घालणार, नऊवारी घालणार किंवा साडी घालून मला सांगणार की तू नाच. पहिले जमाने मीना कुमारीचे वेगळे होते. साडी घालून न जाओ सैया छुडा के बैया, रडत राहा आणि ती सुपरहिट होतात. इथं साडी काय, इथं साडी काढली की सुपरहिट होतात. साडी घालून सुपरहिट होत नाही बाई, साडी काढतात म्हणजे तू इथं सुपरहिट होतात. छोटे छोटे, जितके छोटा ड्रेस इतका मोठी हिरोईन. तुम्ही बघा नेक्स्ट डोअर गर्ल, पहिल्या दिवशी सलवार कमीज साडी घालून येते, दुसऱ्या चित्रपटमध्ये डायरेक्ट टू पीस मध्ये येते. का बरं? जो दिखता है वो बिकता है. ते जसं दिसतं म्हणून ते विकतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.